जितका तुमचा बोकड जास्त पॉवरफुल तितका त्याचा दामही पॉवरफुल। तर बोकडपालन हा खरंच शेअर बाजार सारखाच एक सब्जेक्ट आहे मित्रांनो, पण त्याला तुम्ही कशा लेवलला घेऊन जाताय, मेहनत चांगली करा, पूर्ण श्रेय द्या, तुम्ही चांगलं नियोजन उत्तम प्रकारे करा। जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा तुमचा एक छोटासा किंवा मोठासा गोट फार्म असेल, मुक्त संचार शेळी पालन करत असाल, तर तुमचं शेळी पालन सक्सेस एका गोष्टीवर अवलंबून असतं, तो म्हणजे तुमच्या फार्मवर असलेला ब्रीडर, म्हणजे तुमच्या फार्मवर असलेला एक उत्कृष्ट जातीचा बोकड, त्या बोकडावर तुमचं शेळी पालन हे अवलंबून असतं। कसं असतं मित्रांनो, उत्कृष्ट जातीचा जर मेल तुमच्या फार्मवर असेल तर त्याच्याकडनं होणारे जे प्रोडक्शन असेल ते पण उत्कृष्ट असेल, जेणेकरून त्या मालाला किंवा त्या येणाऱ्या प्रोडक्शनला मार्केटमध्ये चांगली डिमांड असेल, किंवा ते जे बच्चं असेल किंवा जे पिल्लू असेल त्याचं वेट गेन कॅपॅसिटी चांगली असल्या कारणाने ते खूप चांगल्या किमतीने विकलं पण जातं। आणि म्हणजे कसं असतं ना, एक तुमच्या फार्मला चांगल्या वळणावर घेऊन जाण्याचं काम आपला फार्मवर असलेला ब्रीडर करत असतो। म्हणून मित्रांनो, तुम्ही गोट फार्म करत असाल तर तुमच्या फार्मवर उत्कृष्ट प्रजातीचा ब्रीडर ठेवणं हे खूप गरजेचं आहे। ब्रीडर निवडताना 2-3 गोष्टी पाहणं हे खूप गरजेचं आहे, जसं की तुमचा ब्रीडर हा नंबर 1 टॉप क्वालिटीचा असावा, ज्या प्रजातीत असेल त्या प्रजातीतला, तो शक्यतोवर जुळा किंवा तिळ्यातलाही असावा, त्याचं बोन स्ट्रक्चर खूप छान असावं, एक जात सिलेक्ट करावी, त्या जातीवर तुम्ही काम करणं खूप गरजेचं असतं। ओके, आता मी माझ्या फार्मवर हा शिरोई जातीचा ब्रीडर ठेवला मित्रांनो। याचं रिझन असं होतं ठेवायचं की आमच्याकडे शिरोई जात जशी महाराष्ट्रामध्ये बिटल फेमस आहे ना, तशी आमच्याकडे आमच्या भागामध्ये शिरोई या जातीची खूप जबरदस्त मागणी आहे, म्हणून मी आमच्या गावरानी शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी शिरोई जातीचा ब्रीडर आणलेला होता मित्रांनो। हा ब्रीडर याचं सांगायचा जर ठरलंच तर हा 3 म्हणजे तिळ्यातला हा एक बच्चा आहे, तर याच्यासोबत 2 बहिणी असून हा एक म्हणजे असे टोटल 3 होते, तिघातला हा एक आहे मित्रांनो। याचं जे प्रोडक्शन म्हणाल तुम्ही, खूप उत्कृष्ट पद्धतीचं प्रोडक्शन याचं निघतं, जनरली 2 जास्तीत जास्त 3 पर्यंत सुद्धा बच्चे जन्माला घालतो, खूप चांगला आहे, ॲव्हरेज खूप चांगला आहे त्याचा। तर असा ब्रीडर तुमच्या फार्मवरही असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा तुम्ही बोकड पालन करत असाल, बोकड पालन करत असताना सुद्धा तुमच्या फार्मवर बोकड परचेस करताना तुम्ही खूप काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर असे ब्रीडर किंवा असे बोकड तुम्ही फार्मवर पाळले तर याचा खूप फायदा तुम्हाला होणार। मित्रांनो, मी थंबनेलवर असं लिहिलेलं होतं, बोकडपालन हा असा शेअर बाजार आहे की त्यात 100% पैसे डबल होतात। खरंच तुम्ही शेअर मार्केट खेळत असाल किंवा नसाल हे नाही माहिती मला, पण छोट्या मोठ्या लेवलने जर तुम्हाला थोडा अंदाजा असेल ना, तर कुठलाही एखादा शेअर तुम्ही घेतला आणि तो जर डबल होण्यासाठी तुम्हाला वेट करावा लागत असेल, तो वेट तुमचा किंवा तो इंतजार तुमचा किती वाट बघणं असणं तुमचं, ते ॲटलिस्ट 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कदाचित 5 वर्षे सुद्धा असू शकतात तो शेअर डबल होण्यासाठी किंवा तो पैसा डबल होण्यासाठी। तर मित्रांनो, इथं असं नाही, तुम्ही बाजारातनं एखादा बोकड आणला, ओके, तो बोकड आणला आणि तुम्ही त्या बोकडाचं संगोपन केलं 6 महिने, 8 महिने, 10 महिने, ॲटलिस्ट एखादं वर्ष, तर तुम्ही तो बोकड पाळला तुमच्या फार्मवर, तर नैसर्गिकरित्या त्या बोकडाची वाढ होणारच आहे। पण त्यातही तुम्ही एक्स्ट्रा म्हणून जर त्याला खुराक चांगला दिला किंवा त्याचं संगोपन व्यवस्थित पद्धतीने केलं किंवा त्याचं उत्तम नियोजन तुम्ही केलेलं असेल, तर तो बोकड तुमचा ज्या किमतीला आला असेल ना, तर त्या किमतीच्या दुप्पट नाही तर तिप्पट सुद्धा जाऊ शकतो, एवढी बोकड पालनात ताकद आहे मित्रांनो। म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तुम्ही 4,000चा बोकड आणला असेल आणि तो बोकड तुम्ही 1 वर्ष तुम्ही सांभाळा तुमच्या फार्मवर किंवा तुमच्या घरी आणि त्याला चांगलं खुराक संगोपन व्यवस्थित करा तुम्ही मित्रांनो, तो बोकड तुमचा डबलने दाम तुम्हाला देऊन जाणार मित्रांनो। ओके, पण त्याची किंमत किती असेल हे तुमच्यावर अवलंबून आहे मित्रांनो, की तुम्ही त्याचं संगोपन कसं केलं असेल। तुम्ही जर त्याचं मॅनेजमेंट चांगलं कसं केलं असेल, त्याचा खुराक चांगला दिला असेल किंवा तुम्ही त्याचं डाईट वगैरे व्यवस्थित ठेवलं असेल, त्याची निगा संगोपन चांगलं ठेवलं असेल ना मित्रांनो, तर बोकड तुमचा डबल सोडा तुम्ही टिबलने सुद्धा दाम देऊन देईल तुम्हाला। पण विषय फक्त एवढाच येतो मित्रांनो, मेहनत तुमची तेवढी पाहिजे। मी असे बरेच फार्म बघितलेत माझ्या नजरेत की ते बोकड पालनाच्या नावाने चालू झालेत, पण आता सध्या ते बंद झालेले आहेत। तर फक्त विषय एवढाच अडकतो मित्रांनो की तुमची मेहनत आणि कंटिन्युटी, सातत्य, ह्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात मित्रांनो। जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, तर 100% पैसे डबल होतात आणि खरंच हा शेअर बाजार सारखा एक सब्जेक्ट आहे मित्रांनो। त्याला तुम्ही
कशा लेवलला घेऊन जाताय, पूर्ण श्रेय द्या तुम्ही. चांगलं नियोजन उत्तम प्रकारे करा आणि व्यवस्थित लसीकरण, मेडिसिन ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा, तर डेफिनेटली तुम्हाला तो व्यवसाय परवडणार आहे मित्रांनो.